लाडकी बहीण योजनेचा हप्ता कुणाला मिळाला, कुणाला नाही? तुमच्या खात्यात पैसे कधी येणार? नमस्कार. तुमच्या खात्यात अजूनही लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आले नाहीत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर अनेक जिल्ह्यामध्ये अजूनही प्रतीक्षेत आहे महिला. नेमके कोणत्या भागात हप्ता पोहोचला आहे, उशीर का होत आहे आणि आता पुढे काय होणार, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आलेले हे सर्वात मोठे अपडेट्स. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होत आहे. लाभार्थी आणि स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा या भागातील अनेक महिलांच्या खात्यात हप्ता जमा झाल्याचे चित्र समोर येत आहे. मात्र दुसरीकडे मराठवाडा, विदर्भ आणि इतर अनेक भागातील हजारो महिला अजूनही हप्त्यापासून वंचित आहे. त्यामुळे माझ्या खात्यात पैसे कधी येणार हा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे. याबाबत घाबरण्याची गरज आहे का? याचं उत्तर, कारण शासन सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा करत नाहीत. बँकिंग प्रक्रिया आणि DBT प्रणालीमुळे हप्ते टप्प्याटप्प्याने जमा केले जातात. यामुळे शेजारच्या महिलेच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत याचा अर्थ तुम्ही अपात्र झाला आहात असे होत नाही. तुमच्या खात्यात पैसे का अडकू शकतात? जर अजूनही तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर ही कारणे असू शकतात. KYC पूर्ण नसणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे, DBT सेवा बंद असणे, बँक खात्यातील माहितीतील त्रुटी आणि अर्जाची पडताळणी सुरू असणे. यापैकी कोणतेही कारण असल्यास हप्ता उशिरा मिळू शकतो. आता काय करायचं? सर्वप्रथम तुमचे बँक खाते तपासा. त्यानंतर आधार बँकेशी लिंक आहे का, DBT सुरू आहे का आणि KYC पूर्ण आहे का याची खात्री करा. सर्व माहिती योग्य असूनही पैसे आले नसतील तर काही दिवस प्रतीक्षा करा. त्यानंतर हप्ता मिळाला नाही तर जवळच्या सेतू केंद्र किंवा संबंधित सरकारी कार्यालयात थेट संपर्क साधा. पुढे काय होणार? शासनाकडून उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत अनेक लाभार्थ्यांच्या आणखी खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. अधिकृत अपडेट जाहीर होताच आम्ही तुम्हाला सर्वात आधी माहिती देऊया. आता कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला का? अजूनही प्रतीक्षा आहे? आणि तुमचा जिल्हा कोणता? हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल. अशा सरकारी योजना, शेतकरी आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी, अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब